कार्बन नाक्याजवळील एका बांधकाम साईटच्या खड्ड्यात आंघोळीसाठी गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा गाळामध्ये अडकल्यानं बुडून मृत्यू झालाय। ही घटना सोमवारी 5 ऑगस्टला सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली। या घटनेनं सातपूरच्या श्रमिकनगर शिवाजीनगर भागात शोककळा पसरली आहे। या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय। प्रणव विनोद सोनटक्के आणि अंकुश किरण गाडे असं मृतांची नावं आहेत। सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार्बन नाक्यामागे असलेल्या एका कडेपठार परिसरात एका गृहप्रकल्पाचं बांधकाम सुरू आहे। या बांधकामाच्या ठिकाणी कुठलंही संरक्षण कुंपण घातलेलं नसून पाणी साठवणुकीसाठी मोठा खड्डा खोदण्यात आलाय असं नागरिकांनी सांगितलंय। 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खड्डा तुडुंब भरला होता। या खड्ड्यात पोहण्यासाठी 4 अल्पवयीन मुलं सोमवारी सायंकाळच्या सुमारास गेली होती। प्रणव आणि अंकुश हे दोघं खड्ड्यात उतरले, मात्र त्यांना खड्ड्यातील पाणी आणि गाळाचा अंदाज आला नाही, त्यामुळे ते पाण्यात बुडाले। हे बघून पाण्याबाहेर उभ्या असलेल्या 2 मुलांनी घाबरून निघून गेले। ही बाब त्या मुलांनी परिसरातील काही नागरिकांना सांगितली। त्यानंतर एका नागरिकानं घटनेची माहिती सातपूर पोलीस आणि अग्निशमन दलास दिली। माहिती मिळताच सातपूर अग्निशमन केंद्राचे जवान बंबासह घटनास्थळी पोहोचले। तोपर्यंत स्थानिक तरुणांनी खड्ड्यात उडी घेत दोघांना शोधून बाहेर काढून जवळच्या खासगी रुग्णालयात नागरिकांच्या मदतीनं हलविलं होतं। तिथून तातडीनं शासकीय जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं। तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून प्रणव आणि अंकुशला मयत घोषित केलं। बिल्डरचं काम चालू आहे मुंदडा म्हणून। मुलं खेळताना काय पाण्यामध्ये बुडाले, 2 मुलं गेले। त्यांना आज आम्ही सिव्हिलला दाखल केले, नेले कार्यकर्त्यांनी। आणि खूपच मोठा खड्डा का, आणि वारंवार त्यांना सांगितलं की जेसीबीने तोडा, त्यांच्याकडे सर्व, पण बिल्डरच्या कुठल्याही माणसाने तर काही मदत केलेली नाहीये। सर्व स्थानिक कार्यकर्त्यांनी अग्निशामक दलावाल्यांनी पण ते काय टाकायचे ते टाकून, पण ते एक आपला माणूस आला कार्यकर्ता, त्यांनीच त्यांना काढलं। नाही ते काय असं टाकून होतं का, गळ टाकून होतं का? अहो तिथं उतरलं पाहिजे। नाही आमचं, मी सांगितलं तुम्ही उतरा, आमचं उतरायचं काम नाही। असं कुठं असतं का? 2 मुलं गेले ना, जर ते 1 तासापासून फक्त गळच टाकत होते तर उपयोग काय?